काँग्रेसची कामगिरी चमकदार राहिलेली नाही। भाजपच्या वोट शेअरमध्ये तब्बल 10% आता वाढ झालेली आहे। गेल्या वेळेस 8 जागांवरून आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजप 40हून पुढे गेलेली आहे। भाजपच्या वोट शेअरमध्ये तब्बल 10% वाढ झालेली आहे। आतापर्यंत 50% शेअर हा आपच्या बाजूने जात होता, मात्र आता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 7 आणि आप 3 जागांवर पुढे आहे। 2015 मध्ये जर पाहिलं तर भाजपला फक्त 3 जागा मिळालेल्या होत्या। 2020 मध्ये 5 जागा वाढलेल्या होत्या, 8 जागा झालेल्या होत्या आणि आता 43 वर निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। दिल्लीचे आजी माजी मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल आणि आतिशी पिछाडीवर, केजरीवाल आणि आतिशी पिछाडीवर। आम आदमी पक्ष स्थापन करत असताना या नेत्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती। 12 वर्षांपासून आम आदमी पक्षाची सत्ता, मात्र त्याला आता सुरुंग लागलेला आहे। केजरीवालांच्या विरोधात भाजपचे परवेश वर्मा हे आता आघाडीवर आहेत। परवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र। काल कायम राहिल्या 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे। आपचं सलग 4थ्यांदा सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न जे आहे ते भंगलेलं आहे। तर काँग्रेस भोपळा फुटण्याची शक्यता आहे। फक्त एका जागेवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे। बादली या मतदारसंघामध्ये केवळ काँग्रेसला आघाडी मिळाली आहे। 2015 आणि 2020 मध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता। आता एका जागेवर काँग्रेसची आहे ती आघाडीवर आहे। भाजपचा वोट शेअर 10% या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। आपचं मतदान 10% घटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, तर भाजपचं मतदान 10% वाढलेलं आहे। भाजप 43 जागांवर पोहोचली आहे, तर आप 26 जागांवर। आपचं मतदान जे आहे ते 10% घटलंय, तर भाजपचं मतदान जे आहे ते 10% वाढलेलं आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर भाजपची आगेकूच म्हणजे 2014 मध्ये मोदी यांची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली जी आहे ती भाजपच्या हाती जाताना पाहायला मिळतेय। तर भाजप 43 आणि आप 26 जागांवर आघाडीवर, काँग्रेस मात्र बादली या मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे।